नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय आज आपण पाहणार आहोत. हा जी.आर. ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात असणार आहे. चला तर जाणून घेऊयात काय आहे जी.आर. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. निर्गमित शासन निर्णयानुसार घरभाडे भत्ता मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी त्याच्या नियुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्यास असणे आवश्यक असल्याची अट घातली होती. मात्र ग्रामीण भागातील अनेक कर्मचाऱ्यांसाठी ही अट स्पष्ट नव्हती. ग्रामविकास विभागाने काही शासन परिपत्रके निर्गमित केली. ही परिपत्रके वित्त विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदीशी विसंगत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता अनुज्ञेय ठरतो, असे मत पुढे आले. या संदर्भात काही प्रकरणांमध्ये न्यायालयानेही कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय देत घरभाडे भत्ता देण्याचे आदेश दिले आहेत. सुधारित शासन निर्णयानुसार ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणी राहणे आवश्यक ही अट रद्द करण्यात आली. परिणामी ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. तथापि ग्रामविकास विभागाच्या 9 सप्टेंबर 2019च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपातळीवर कार्यरत ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, शिक्षक, मुख्याध्यापक आदी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी वास्तव्यास असण्याबाबत संबंधित ग्रामसभेत ठराव बंधनकारक करण्यात आला आहे. म्हणजेच संबंधित कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता करण्यासाठी ग्रामसभेने अधिकृत ठराव करणे आवश्यक असणार आहे. एकूणच या शासन निर्णयामुळे ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांच्या एचआरए संदर्भातील संभ्रम दूर झाला आहे. नियमबद्ध पद्धतीने घरभाडे भत्ता देण्याचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.